लाल बावटा जनरल कामगार युनियन अंतर्गत विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येते। राज्य सरकारने वाडिया रुग्णालयाला 110 कोटी थकीत अनुदान रक्कम द्यावी यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे। 3 दिवस हे आंदोलन चालणार आहे। मुंबईतल्या वाडिया हॉस्पिटल ट्रस्टने परळमधलं हॉस्पिटल बंद करण्याचे संकेत दिले। महापालिका आणि राज्य सरकारने वाडिया हॉस्पिटल रक्कम थकीत ठेवल्याचा दावा हॉस्पिटल व्यवस्थापनाचा आहे। त्याच वेळेला हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात काही कर्मचारी आंदोलन करत आहेत। महापालिकेने हॉस्पिटलची रक्कम थकीत ठेवली असा दावा हॉस्पिटल प्रशासनाने केलाय, तर दुसरीकडे महापालिकेने हॉस्पिटलची मोठी रक्कम थकीत नसून वाडिया हॉस्पिटल ट्रस्ट नियमांचे उल्लंघन करत असल्याने कारवाई करण्यात येत असल्याचं म्हटलंय। दिल्लीतले जेएनयू आजपासून पुन्हा सुरू होत आहे। गेले जवळपास 2 महिने जेएनयूचं शैक्षणिक वेळापत्रक विस्कळीत झाले। फी वाढीवरून झालेलं आंदोलन, त्यानंतरचा हिंसाचार या सगळ्यामुळे विद्यापीठातलं वातावरण ढवळून निघालंय। हिवाळी सेमिस्टरसाठी आता नोंदणी करण्यासाठी विद्यापीठानं 25 जानेवारी ही अंतिम तारीख दिली आहे। सीएए संदर्भात सध्या विरोधकांनी एकत्र येण्याची रणनीती आखली आहे। या निमित्तानं नवी दिल्लीमध्ये भाजप विरोधात सर्व राजकीय पक्षांची एक महत्त्वपूर्ण बैठक होतीये। यासाठी काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पुढाकार घेतलाय। आज होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीत दुफळी असल्याचं उघड झालंय। सीएएला तीव्र विरोध असलेल्या तृणमूलच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बैठकीला येणार नाहीत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करण्यात आली आहे। आज के शिवाजी नरेंद्र मोदी असं पुस्तक जयभवन गोयल यांनी लिहिलंय। या पुस्तकाचं भाजपच्या दिल्लीतल्या कार्यालयात प्रकाशन करण्यात आलं। या पुस्तकावरून सोशल मीडियावर वाद निर्माण झालाय। छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तित्व आणि कार्य अतुलनीय आहे। कोणी कितीही प्रयत्न केला तरी त्याला महाराजांच्या पायाच्या नखाचीही बरोबरी करता येणार नाही, असं ट्विट करून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पुस्तकावर टीका केली आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या पिकालाही धक्का लागू दिला नव्हता। सह्याद्री एवढ्या माझ्या राजाची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही, असं ट्विट जयंत पाटलांनी केले आणि पुस्तकावर टीका केली। धनंजय मुंडेंनीही ट्विट केलंय, युगपुरुष छत्रपती शिवरायांची बरोबरी कोणीही करू शकत नाही। हा अट्टहास करू पाहणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही, असं ट्विट करत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे। तर महाराजांच्या वंशजांनी सुद्धा याबद्दल भूमिका स्पष्ट करावी असं ते म्हणाले। मी काही चुकीचं बोललो नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा केली आहे, असं सुद्धा संजय राऊत म्हणाले। आपली लायकी काय हे स्वतःला कळलं पाहिजे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर स्वतः नकारात्मक प्रतिक्रिया दिली पाहिजे। हा शिवाजी महाराजांच्या मातीचा अपमान आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची केल्याप्रकरणी लोंढेंनी नागपूर इथल्या नंदनवन पोलीस ठाण्यात भावना दुखावल्याची तक्रार केली आहे। आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाच्या प्रती जाळून बदलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपला निषेध व्यक्त केला। या पुस्तकाचं मुखपृष्ठ इंटरनेटवरून काढून त्यांच्या प्रतीची यावेळी प्रतिकात्मक होळी करण्यात आली। पण पुस्तकाच्या प्रती जाळण्यापूर्वी यातल्या शिवरायांचा फोटो बाजूला काढून वेगळा ठेवण्यात आला होता। महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या शिवरायांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी काही कार्यकर्त्यांनी दिली। पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू होण्याआधीच आमदार खासदार टक्केवारीसाठी उभे राहतात, अशी खंत औरंगाबादच्या महाएक्स्पो कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे। या टक्केवारीच्या प्रकारामुळे आपण चिंताग्रस्त असल्याचं गडकरी म्हणाले। औरंगाबाद अजिंठा रस्त्याची अवस्था इतकी खराब आहे की मला त्याची लाज वाटते, अशा शब्दात गडकरींनी आपली खंत व्यक्त केली। औरंगाबाद अजिंठा रस्त्याची दुरवस्था झाली आहे, इथला कंत्राटदार पळून गेल्याचं सुद्धा गडकरींनी सांगितले। देवेंद्र फडणवीस यांच्यापासून वेगळं होत सरकार बनवणं हा ठाकरे सरकारचा योग्य निर्णय आहे। योग्य वेळेत फडणवीसांना सोडलं, अशी टीका अबू आझमी यांनी भाजप सरकारवर केली आहे। सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा पदभार घेतल्यानंतर प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेतलं। प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी आशीर्वाद घेतले। दर्शन घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं कामाची सुरुवात झाली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जुहू इथले इस्कॉन मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले। यावेळी राज्यपालांची भगवद्गीता ग्रंथानं तुला करण्यात आली। इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष ब्रजहरी दास यांच्यासह अनेक जण यावेळी उपस्थित होते।
महाराष्ट्राची 4 भागात विभागणी करण्याच्या मागो वैद्य यांच्या वक्तव्यावर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी टीका केली। महाराष्ट्रात सर्व नीट चालू आहे, देशात जे प्रश्न आहेत त्यावरून लक्ष हटवण्याचं काम करू नका असा इशारा त्यांनी दिला। कृषी महोत्सवातील घोडे बाजार हा खरा घोडे बाजार असून आमच्या राजकारणात वेगळाच घोडे बाजार चालतो। आम्ही त्या घोडे बाजाराच्या पाठीशी गेलो नाही म्हणून विरोधी पक्षात बसलोय, पण ज्यांनी घोडे बाजार केला त्यांचं सरकार मात्र फार काळ टिकणार नाही असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय। ते इंदापूर इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीने आयोजित केलेल्या भव्य कृषी महोत्सवात बोलत होते। महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम हा फक्त भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला। सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी ही फसवी असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला। अकलूजमध्ये झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नीट वागले नाही तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केव्हाही राजीनामा देतील असा इशारा माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी दिला। उद्धव ठाकरे हे काही राजकारणी नाहीत, ते कलाकार आहेत आणि शब्द पाळणारा माणूस आहेत। जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा नेवासा तालुक्याच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते। देशात नागरिकत्व कायद्याबाबत मोठ्या प्रमाणावर भ्रम निर्माण झालाय असा आरोप केलाय जेएनयू नेते उमर खालिद यांनी। हा भ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप जेएनयू नेते उमर खालिद यांनी केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा खोटं बोलतात असा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। अमरावतीमध्ये चांदूर रेल्वे इथं नागरिकत्व कायद्याच्या विरोधाच्या रॅलीसाठी ते आले होते तेव्हा बोलत होते। सरकारी अनुदानित एससी एसटी ओबीसी हॉस्टेलचा धान्य पुरवठा पूर्ववत करावा अशी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मागणी केली आहे। या संदर्भात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनाही पत्र लिहिले। मुंबईतल्या विक्रोळी इथल्या पादचारी पुलावरून एका महिलेनं उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला। यामध्ये ही महिला गंभीर जखमी झाली। या महिलेची ओळख अजून पटली नाहीये। तिने आत्महत्येचा प्रयत्न का केला याचा तपास आता पोलीस करतायत। रात्रीच्या वेळेस रस्त्यावरून हातगाडी घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला एका भरधाव कारनं धडक दिली। या अपघातात हातगाडी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली। अपघातानंतर कार चालक फरार झालाय। उल्हासनगर पोलिसांनी अज्ञात कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। सातारा जिल्ह्यातल्या वाई पाचगणी रस्त्यावर एक कार 200 फूट खोल दरीत कोसळली। या गाडीमध्ये 2 जण असण्याची शक्यता आहे। त्यापैकी एकाला शिवरक्षक रेस्क्यू टीमच्या पथकानं वर काढलं। मुंबई बंगळुरू मार्गावर पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या एका एर्टिका कारनं अचानक पेट घेतला। किवळे गावाजवळ ही घटना घडली। सुदैवाने या घटनेत चालक बचावला। या आगीमध्ये गाडी मात्र जळून खाक झाली आणि कारमधलं वायरिंग शॉर्ट झाल्यानं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। भुसावळीतल्या आपले सार्वजनिक वाचनालयानं भव्य कीर्तन सोहळ्याचं आयोजन केलं होतं। या सोहळ्याला माजी मंत्री एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे हे उपस्थित होते। यावेळी साने गुरुजी संत साहित्य अध्ययन केंद्राचं उद्घाटन माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते करण्यात आलं। प्राचीन असलेल्या शिवकालीन कामशेत इथल्या लोहगड किल्ल्यावर हाजी उमरशाह वलीबाबा यांच्या उरुसाच्या निमित्तानं राज्यभरातून भाविकांनी गडावर गर्दी केली आहे। पौष पौर्णिमेपासून 3 दिवस हा उत्सव सुरू असतो। संध्याच्या कार्यक्रमात हिंदू मुस्लिम भाविक मोठ्या संख्येनं सहभागी होतात आणि एकोप्याचा संदेश या उरुसातून दिला जातो। या उरुसाला 700 पेक्षा जास्त वर्षांची परंपरा आहे। सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धरामेश्वरांच्या प्रसिद्ध यात्रेला आजपासून सुरुवात झाली। सिद्धरामेश्वराला आता थोड्या वेळातच तैलाभिषेक होणार आहे। मानाच्या हिरेहब्बू वाड्यातून या विधीला सुरुवात झाली। या यात्रेला 900 पेक्षा जास्त वर्षांची परंपरा आहे। बाराबंदीचे वस्त्र परिधान करून शहरातल्या 68 शिवलिंगांना तेलाभिषेक सुद्धा केला जाणार आहे। महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं कुलदैवत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातल्या पिंपळगाव रोठा इथले स्वयंभू श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानचा वार्षिक यात्रा महोत्सव होतोय। या यात्रेला 6 लाखांच्या वर यात्रेकरूंनी कुलदैवत खंडोबाच्या कोरठणगडावर देवदर्शन घेतलं। खोबरं आणि भंडारा उधळून सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार या जयघोषानं कोरठणगड दुमदुमून गेला होता। अहमदनगर ही भारतीय लष्कराच्या चिलखती वाहनांची पंढरी समजली जाते। सध्या भारतीय लष्करातील सर्वात महत्त्वाची अर्जुन आणि भीष्म आणि T-72 म्हणजे अजेय ही 3 रणगाडे आणि BMP चिलखती वाहनांच्या सज्जतेचं प्रात्यक्षिक लष्कराकडून सादर केलं जात आहे।
आपण बघतोय सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात स्पीड न्यूजमध्ये। केंद्र सरकार लवकरच 200 फायटर जेट्स विमान खरेदी करणार आहे अशी माहिती संरक्षण सचिव अजय कुमार यांनी कोलकाता इथे दिली आहे। हवाई दलात फायटर जेटची संख्या कमी झाली आहे, ती भरून काढण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचं ते म्हणाले। 83 तेजस लढाऊ विमानांचं कंत्राट शेवटच्या टप्प्यात आहे, त्याशिवाय 110 अन्य विमानांसाठी प्रस्ताव मागवण्यात आल्याचं सुद्धा ते म्हणाले। काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिदीनच्या 3 मोस्ट वॉन्टेड दहशतवादी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत ठार झालेत। पुलवामा जिल्ह्यातल्या त्राल भागात ही चकमक झाली। उमर फैयाज लोन, फैजान हमीद आणि आदिल बशीर मीर अशी ठार झालेल्या 3 दहशतवाद्यांची नावं आहेत। भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक नवी सुविधा सुरू केली आहे। प्रवाशांना रिझर्वेशन चार्ट आता ऑनलाईन पाहता येणार आहे, त्यामुळे एखाद्या गाडीची आरक्षण यादी तयार झाल्यानंतरही त्या गाडीतल्या रिकाम्या जागा, आरक्षित केलेल्या जागा आणि अंशतः आरक्षित जागांची माहिती प्रवाशांना सहज उपलब्ध होईल। आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहूया। जंगलात वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे सध्या ऑस्ट्रेलिया अक्षरशः मेटाकुटीला आलाय। वणव्यापासून वाचण्यासाठी आणि उपाययोजनांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारनं $5 कोटी तरतूद केली आहे। त्या तयारीतच ते आहे। त्या वणव्यामुळे आतापर्यंत लाखांच्या घरात मुक्या प्राण्यांचा जीव गेलाय। इराणनं पुन्हा एकदा अमेरिकेच्या इराकमध्ये तळांवर हल्ला केला। इराणनं 4 क्षेपणास्त्र डागलेत, यामध्ये 4 जण जखमी झाल्याचं कळतंय। यामध्ये 2 इराकी अधिकारी आणि 2 एअरमनचा समावेश आहे। अल-बलाद हा अमेरिकेच्या F-16 लढाऊ विमानांचा मुख्य लष्करी तळ आहे। फिलिपाईन्सची राजधानी मनिला इथं ज्वालामुखीचा उद्रेक झालाय। ताल नावाच्या ज्वालामुखीतून लाव्हा रस बाहेर पडलाय, राखही हवेत उडते। ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे 1 किलोमीटर उंच राखेचा उडालेला थर दिसतोय। या उद्रेकानंतर परिसरातल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। यापूर्वी या ज्वालामुखीचा उद्रेक 1977 मध्ये झाला होता। अमेरिकेच्या लुइझियाना प्रांताला चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसलाय। या वादळामुळे आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला। अनेक भागातला वीज पुरवठा खंडित झालाय। ओक्लाहोमा आणि अर्कान्सास दरम्यानचा हायवेवरचा काही भाग बंद झालाय। वादळामुळे शिकागो इथून उडणारे अनेक फ्लाईट्स सुद्धा रद्द करण्यात आल्या। मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक वधारलाय। निर्देशांक 41,800 अंकांवर, तर निफ्टी सुद्धा चांगली वाढ झाली आहे। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण दिसतंय। यानंतर स्पीड न्यूजमध्ये पुन्हा एक ब्रेक घेतोय, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।